हे सागाचं झाड या ठिकाणी बघा कटिंग केली आहे आणि फोकलँड ह्या सिमेंटच्या रस्त्यावरती चाललं आहे. हे बघा हा रस्ता या ठिकाणी आता उखड चालला आहे. हे बघा हे बघा हा फोकलँड या ठिकाणी चालू आहे. आपण आहोत शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या ठिकाणी एक जे काय काम चालू आहे गॅबिन वॉलचं काम चालू आहे त्या ठिकाणी. किती राडारोडा सगळ्या रस्त्यावरती आला आहे. खरं तर हे जे काम आहे हे उन्हाळ्यामध्ये व्हायला पण होतं, परंतु पावसामध्ये हे काम चालू आहे त्यामुळे पूर्ण जे काय रस्ता जो आहे हा चिखलमय झालेला आहे सगळा. आणि हे बघा ही या ठिकाणी गॅबियन वॉल कशी बांधली जाते बघा. दगड कशी वापरल्यात, गारागोटी दगडे सगळे. हे सगळं खाली आलेलं आहे, माती सगळी बघा, ढसाळे सगळं. हे बघा गाळ सगळा या ठिकाणी हजारो पर्यटक येत असतात आणि हा सगळा प्रकार या ठिकाणी चालू आहे. सिमेंटच्या रस्त्यावरती हे फोकलँड घेऊन चाललेत बघा. हे आता हा जर किल्ला जर पाहिलं तर हा वन विभागाच्या हातीमध्ये किल्ला येतो. मग वन विभागाने कशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे. हे पा सिमेंटच्या रस्त्यावर झाले सगळ्या कार्यक्रम. डबर आहे तो आम्ही बॅग कुलिंगला टाकून आलो. तुम्ही लावत नाही. कुठं लावलेला आहे त्याच्यावर. चला या बघायला काय म्हणाला लावतो या ना. तेवढा आता लेबर लोक एक दोन तर लावणार आहे त्याला काय. एक दोन नाही इकडे या तुम्ही तिच्या या ना तुम्ही या ना. काढा तुम्ही काढा. मला कसं बोलावता. हां मग काय बोलावता तुम्ही काढा. किती कुठचं काम आहे काय माहिती. मग तुम्ही कसे या ठिकाणी कामाला. लेबर कॉन्ट्रॅक्ट. लेबर कॉन्ट्रॅक्ट रे. मग तुम्ही कसं घेतलंय. आमच्या ते मीटर असतो. हां रोजंदारीवर रोजंदारी 1000 रुपये लेबर. आता हे बघा ह्या ठिकाणी सगळे हे गारगोटी दगड आहेत. तो साईडलाच आहे. कुठं साईडलाच आहे. पुढे साईडला का तुम्ही डायरेक्ट भरताय डायरेक्ट तिकडे नेऊन टाकताय. येता एवढा मोठा त्याच्यात दिसतोय लागेल. हां एवढा मोठा नाही वापरत ना. कुठं वापरत नाही. मग आता मग ह्याच्यामध्ये ते दगड नाही का. आता हे भिंत तुम्ही वापरच नाही का. हे भिंत तुम्ही वापरलेच नाही. काय दगडे व्हाईट दगडे वाईट नाही आणि व्हाईट दगड त्यामध्ये असल्यावरती बघा
चला ना या ना. पक्षी कुठली तर येणारच आहे साहेब, तसं तर अहो या ना तर बघू चला आपण दाखव चला. तुम्ही काढून घ्या, तुम्हाला काढायचं मला कशाला बोलावता त्याच्यावर. का बरं ते म्हणते आम्ही दगड तो वापरतच नाही तो. हे काय वापरलं महाराज रामकृष्ण हरी. मला सांगा या ठिकाणी अशा प्रकारे हा राडार चालू आहे, काय सांगल्याबद्दल तुम्ही काय वाटते? ही सगळी परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटते भाऊ? नाही, लवकरात लवकर ह्याची स्वच्छता क्लिअर करावी नियोजन मंडळाने. हां आणि बस येणाऱ्या भाविकांना, येणाऱ्या पर्यटकांना हे लवकरात लवकर जर मोकळं झालं तर ते देखील याचा आनंद उपभोगू शकतील. परंतु हे जर काम जर व्हायला पाहिजे होतं, हे तर हे अगोदर व्हायला होतं. आत्ता बघा ना, हे बघा हे तुमच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे कसं तोडले गेले आहेत आणि त्याचा सगळा राडावडा हा या ठिकाणी आला आहे. पर्यटकांना तिकडनं यायला लागते. येण्यासाठी त्रास होतो. बरोबर आहे अगदी. हे सकाळी झाड पडलं होतं इथं, यायला सकाळी त्रास होता आम्हाला. काय आलं इथं? एक झाड मोठं पडलं होतं, हां यायला खूप त्रास झाला. त्याच्या खालून काही लोक घुसतात, तिकडनं घुसतात, ते लय खूप त्रास झाला. ते आता त्यांनी कापलं, पण ते शेवटी राड आहेच ना, हा राड साफ केला पाहिजे. हा लवकरात लवकर त्यांनी जर केलं तर अजून सर्वांसाठी उत्तम चांगलं राहील. आहे. आता देशातून पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याकडे पर्यटक येत असतात आणि त्या ठिकाणी जर अशा प्रकारची अवस्था असेल तर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे थोडासा आपल्या नावाला देखील कलंक आहे. कलंक आहे. त्याच्या आणि अतिरिक्त अधिकचं बोलू नये, पण इथली स्वच्छता, नाही बोलू शकता, काय प्रॉब्लेम नाही. काय इथली होतं, स्वच्छता म्हणा, इथले शेवटी- पर्यटक येणारा आपल्याला वर्ग जो आहे तो दोन्ही पद्धतीचा, एक छत्रपतींची शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून अतिशय आदर्श रूपाने पाहणार आहे, आणि दुसरी गोष्ट एक श्रद्धेपोटी शिवाई मातेसाठी देखील आता ह्या परेडमध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्यापासून ते विशिष्टापर्यंत हो, येणार आता हजारो लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात, पण ही सगळी अवस्था जर पाहिली ती बघा ना कशी वाटतं मला. तर त्यासाठी नियोजन मंडळाने लवकरात लवकर हे वन विभागाच्या ताब्यात सगळं आहे. हो आणि वन विभागाने केलं निसर्गाने पण साथ दिली पाहिजे. पाऊस भरपूर चालू होता 2-3 दिवस. आज सकाळीपासून थोडा उघडलं. आज मंगळवार आहे. आणि मंगळवार असल्यामुळं देव इकडं. आता पर्यटक तिकडे बाजून येतात ना, हो हो, मधल्या शॉर्टकटनी त्या जुन्या रस्त्या. जुन्या रस्त्याने. हो हो, हा नवीन रस्ता आहे. पण त्या ठिकाणी काय दगड वगैरे खाली यांचे काय चान्सेस वगैरे? तिथं दगड वगैरे येण्याचे चान्सेस नाहीत, पण तो जुना रस्ता असल्या कारणाने थोडीशी पाय वाटे आणि येणारा रस्ता पाऊस जर अजून पडला तर निसरडाच आहे तो देखील, आणि तिथं देखील धोका होऊ शकतो. आता ही जी गॅबिन वॉल या ठिकाणी बांधली जाते याला जर पाहू शकतो आपण, दगड बघा ना कशी वापरलेत. हो हो. काय सांगाल तुम्ही? हे जे गारगोटी दगड आहेत सगळे बघा ना. याच्याबद्दल तर आता ती नाही पण गारगोटी दगड आपण वापरतो का? नाही नाही नाही. साधं लॉजिक आहे ना. कुठलंही आपलं जमकाय बांधकाम असेल काय असेल तर त्याला आपण गारगोटी दगड वापरू शकत नाही. आणि जरी त्यांनी हे भरलंय पण ही सांधी आहेत, याच्यातून जर उद्या जास्त हे आलं तर ही सुद्धा खाली जाऊ शकते. त्याला पाया नाही ना भक्कम. भक्कम पायाची गरज आहे. छत्रपतींच्या काळात जशा पद्धतीनं बांधकाम होत होती तसं त्याचं हे करून नियोजन करून जर काम केलं तर उत्तम राहील. नाही तर मग परत अजून देखील 400 वर्षापासून आपण पाहू शकतो ती तटबंदी जी आहे. जशीच्या तशी आहे. अजून एक पण दगड खचला नाही महाराजांच्या काळात. आणि इथं त्याच्यामध्ये आहे का असा दगड आहे का? नाही असं का दिसणारही नाही तुम्हाला. सफेद दगड दिसतो का असा? नाही हे बघा, सफेद नाहीच आहे. सफेद दगड नाहीच आहे. एकच आहे, निकृष्ट दर्जाचं काम जाणवतंय. उत्कृष्ट कसं होईल याचा विचार त्यांनी सर्व केला पाहिजे. आता काय झालंय, आता अख्खं काम झाले. काय तुम्ही सांगाल? अधिकच तर काय आता आम्ही देखील नाही काही सांगू शकत, आम्ही गाववाले आहेत. ठीक आहे, चला. हो, चला, रामकृष्ण. आपण पाहिलं या ठिकाणी हे कशा प्रकारे हा रस्ता गाळाने बघा केलेला आहे. हे सगळं बघा वरून ही जी तटबंदीची जी भिंत होती का छोटीशी ती पण देखील ढसळलेली आहे. आणि वन विभागाने ह्या ठिकाणी जे गॅबिन वॉल आहे त्या गॅबिन वॉलला दगडं कशी आणल्यात बघा. म्हणजे ना तिथले या ठिकाणी त्यांचा कोणी अधिकारी आहे ना कोणी काय आहे. ही गॅबिन वॉल बांधत होती. आणि हां बघा ही खाली पण दगड जो आहे त्याच्या पण देखील गारगोटे दगड आहेत सगळे. ही बांधलीत त्याच्यामध्ये देखील गारगोटे सगळे दगड आहेत. या ठिकाणी ही जर गॅबिन वॉल बांधायची असते त्या ठिकाणी त्यांचे कोणी इंजिनियर असतील किंवा अनेक कोणी लोक असतील त्यांनी या ठिकाणी थांबायचं होतं.
परंतु ह्या ठिकाणी कोणीच नाही आहे. खरं तर हे बघा, हा सगळा भाग खाली ढसळलेला आहे. हे झाडं देखील या ठिकाणी वन विभागाने कापलेत. वरती पण काहीतरी झाडं कापायचे काम चालू आहे सगळं. ही गाडी त्यांची कसली तरी माल आणायची. ठीक आहे, चला आता बघू काय होतं या ठिकाणी.